जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की जी D2 ची रिमेडियल एक्झाम असते तर ती किती वेळा देता येते, म्हणजे तुम्हाला किती वेळा द्यावी लागते. जर तुम्ही रिमेडियल एक्झाम देणार असाल तर किती वेळा देता येते, तेच आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, जी D2 ची रिमेडियल एक्झाम असते तर ती तुम्ही फक्त एकच वेळेस देऊ शकता. बघा, तुमचा एखादा बॅकलॉग आला तर त्यानंतर तुम्ही फक्त एकच वेळेस जायत रिमेडियल एक्झाम देऊ शकता. जर तुम्ही समजा रिमेडियल एक्झाम मध्ये पेपर दिला आणि त्यामध्ये परत फेल झाला, परत बॅकलॉग आला, तर तुम्ही परत रिमेडियल एक्झाम नाही देऊ शकणार. तुम्हाला मग सप्लिमेंटरी हा एकच ऑप्शन असतो, जो की जेव्हा तुम्ही नेक्स्ट फॉर्म जेव्हा चालू होईल त्या वेळेस तुम्हाला सप्लिमेंटरी फॉर्म भरावा लागेल. तर याचं जे उत्तर आहे की रिमेडियल एक्झाम किती वेळा देता येते, तर फक्त एकच वेळेस देता येते. तुम्ही फक्त एकाच वेळेस जे एक्झाम देऊ शकता रिमेडियलची.